नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, बदलत्या वातावरणानुसार, बदलत्या काळानुसार शेती व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे. आजच्या भागामध्ये आपण अशाच एका आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय कृषी क्षेत्रातील ड्रोन तंत्रज्ञान वापर आणि त्यासंबंधित संधी आणि आव्हाने. याकरता या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे येथील विस्तार विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर राजीव काळे. नमस्कार सर. नमस्कार. आपलं या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याकडं ॲग्रिकल्चर किंवा शेती व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं हे गरजेचं आहेच आहे. त्यासाठी म्हणून संशोधनात्मक विविध माहिती तंत्रज्ञान आपल्याकडे येतं आहे. तर मुळातच या ड्रोनचा कृषी क्षेत्रात वापर कसा सुरू झाला आणि मग सद्य परिस्थितीमध्ये याची काय स्थिती आहे? शेतीप्रधान असलेला आपला भारत देश आता आधुनिकतेकडे वळायला लागलेला आहे आणि त्यातच पुढचं पाऊल म्हणजे हे ड्रोन तंत्रज्ञान. ड्रोन म्हणजे एक प्रकारचं मानवरहित हवाई वाहन आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये आपण अनमॅन्ड एरियल व्हेकल असं म्हणतो. म्हणजे विमानासारखं किंवा हेलिकॉप्टरसारखं हे लहान आकाराचं उपकरण आहे जे आपण जमिनीवरूनही रिमोटच्या सहाय्याने नियंत्रित करू शकतो आणि बरीचशी कामं या ड्रोनच्या सहाय्याने आजकाल आपण करू लागलो आहोत. ड्रोन ही संकल्पना तशी कृषीशी निगडीत आहे. जरी त्याचा वापर नंतरच्या काळामध्ये कृषीमध्ये झाला तरी आपण ड्रोन कशाला म्हणतो? ड्रोन हे शेतीचा जो अविभाज्य घटक आहे, मधमाशीच्या नराला आपण ड्रोन म्हणतो आणि तो नर ज्यावेळेस हवेत उडतो तर त्यावेळेस त्याचा जसा आवाज येतो तसाच या ड्रोनचा आवाज येतो, म्हणून याला ड्रोन संबोधलं जातं. तर हा जो ड्रोन आहे ते ज्यावेळेस आपण वापर करतो तर त्याला वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण आपल्याला करता येतं. मग त्याच्या वजनानुसार सुद्धा त्याचं वेगवेगळं वर्गीकरण आहे. काही नॅनो ड्रोन्स आहेत, ते 250 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे ड्रोन्स आहेत. त्याच्यानंतर मायक्रो ड्रोन्स आहेत, 250 ग्रॅम ते 2 किलोपर्यंतचे मायक्रो ड्रोन्स. मिनी ड्रोन्स आहेत, 2 किलो ते 25 किलो वजनाच्या पर्यंत मिनी ड्रोन्स म्हणतात. आणि 25 किलो ते 150 किलोपर्यंत मध्यम ड्रोन्स आहेत, मध्यम वजनाचे ड्रोन्स. आणि जड जे ड्रोन्स आहेत ते 150 किलोच्या वरती वजन असलेले अशा प्रकारचं त्याचं वर्गीकरण आहे. याच पद्धतीने तंत्रज्ञानाच्या वापरानुसार त्याचं वेगवेगळं वर्गीकरण सुद्धा आहे. त्याच्यामध्ये मल्टीकॉप्टर किंवा मल्टी रोटर ड्रोन्स असतात. त्याला पंख्याचे जे संच आहेत तर ते एकापेक्षा जास्त असतात. किंवा सिंगल रोटर ड्रोनसुद्धा असतात. त्याला हेलिकॉप्टरसारखा एकच पंखा किंवा पंख्याचा संच असतो. त्याच्यानंतर फिक्स्ड विंग ड्रोन आहेत. मग विमानासारखे फिक्स्ड त्याला विंग्ज असतात. हे शक्यतो आपण लांब पल्ल्याच्या किंवा दूरवरच्या सर्वेक्षणासाठी याला आपण वापरलं जातो. जे मल्टीकॉप्टर आहे, हेक्झाकॉप्टर किंवा ऑक्टोकॉप्टर, हे जे ड्रोन्स आहेत तर ते स्पेसिफिकली एकाच जागेवरून उंच उडण्यासाठी आणि हवेत स्थिर होण्यासाठी त्याची भूमिका महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर हायब्रिड ड्रोनसुद्धा आहे, फिक्स्ड विंग हायब्रिड ड्रोन्स. त्याला विटॉलसुद्धा म्हणतात, व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग. म्हणजे या मल्टीकॉप्टर आणि फिक्स्ड विंगचं हे कॉम्बिनेशन आहे. उंचीवरती सरळ उभं उंचीवरती जाऊ शकतं ते आणि लांब पल्ल्याचं सुद्धा सर्वेक्षण करू शकतो. म्हणजे एक 40 मिनिट ते 1 तासात ते 500 एकरवरती सुद्धा सर्वेक्षण करू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन आता अवेलेबल आहे आणि वेगवेगळ्या कामांसाठी त्याचा उपयोग होतो. ड्रोन जर आपण पाहिलं तर सुरुवातीला मिलिटरी किंवा डिफेन्समध्ये सुरुवात त्याची उपयोगासाठी चालू झाली. दुसऱ्या महायुद्धात ड्रोन वापरले गेले आहेत. त्याच्यानंतर जे हेरगिरी असेल, सर्वेक्षण असेल किंवा टेहाळणी असेल, अवघड जागेची पाहणी असेल, यासाठी सुद्धा हे ड्रोन मिलिटरी पर्पजसाठी वापरले जातात. त्याच्यानंतर तंत्रज्ञान प्रगत होत गेलं आणि खर्च देखील त्याचा कमी होत गेला. तर अशा वेळी नागरी काही कामांसाठी
याच्यासाठी सुद्धा उपयोग व्हायला लागला. मग आता बरं. आपली सिनेसृष्टी असेल किंवा लग्न समारंभ असतील, हो, नाटक हो. असेल, मालिका असेल, याच्यात एरियल ज्याचे Viewsसाठी. व्ह्यूज आपल्याला घ्यावे लागतात. हो लग्न समारंभामध्ये आपण ड्रोन उडताना पाहतो, ते फार कॉमन झाले आहे आजकाल. हो आणि एरियल व्ह्यूज त्याचे आपण घेतले जातात. अच्छा त्याच पद्धतीने बांधकाम विभागात उंचीवरती सर्वेक्षण करायचं असेल, त्याची पाहणी करायची असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा हे केलं जातं. बरं आणि नजीकच्या काळात आपण आता पाहतोय की शेतीमध्ये सुद्धा याचा वापर वाढला आहे. मग शेतीमध्ये प्रामुख्याने फवारणीसाठी उपयोग केला जातो. फवारणीसाठी आपण पाहिलं तर कीटकनाशके असतील, बुरशीनाशके, खते किंवा मायक्रोन्यूट्रिएंट, तणनाशके याच्या फवारणीसाठी याचा वापर केला जातो. बरं किंवा जमिनीचं सर्वेक्षण असेल, कीटक किंवा रोग याचा प्रादुर्भाव कसा वाढत चाललेला आहे, किती वाढत चालला आहे, याचं सर्वेक्षण असेल, याच्यासाठी मुख्यत्वे शेतीमध्ये सुद्धा याचं प्रिसिजन ॲग्रिकल्चरसाठी वापर केला जातो. अच्छा आता आपण जो उल्लेख केला प्रिसिजन ॲग्रिकल्चर, मुळात या नवसंकल्पनेमध्ये या ड्रोनची भूमिका नेमकी कशी बजावली जाते? आजच्या युगामध्ये शेती कमी होत चाललेली आहे, धारणा क्षेत्र कमी होत चाललेलं आहे आणि आपल्याला कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घ्यायचं आहे, कमी खर्चसुद्धा लागला पाहिजे त्याच्यासाठी. म्हणून संसाधनांचा अचूक वापर आपल्याला केला पाहिजे. शेतीच्या एका ठराविक भागामध्ये किंवा पिकामध्ये आपल्याला त्याला गरजेनुसार जेवढं काही संसाधन लागतं, मग त्याच्यामध्ये कीटकनाशकं असतील, खते किंवा पाणी असेल, तर याचा वापर अचूक ज्यावेळी लागतो त्याच वेळेस करणं म्हणजे प्रिसिजन ॲग्रिकल्चर. अच्छा आणि याच्यात आता जे डिजिटल ॲग्रिकल्चर यायला लागली, सेन्सर बेस्ड आणि ड्रोन बेस्ड शेती, तर याचा वापर जे केल्यामुळे फार अचूकता यायला लागलेली आहे. मग आपण ड्रोनचा ज्यावेळेस वापर करतो शेतीमध्ये, तर त्यावेळी आपण खूप सूक्ष्मरित्या ती माहिती संकलन करतो. त्यासाठी ड्रोनमध्ये आपण मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा असतील किंवा थर्मल कॅमेरा असतील, तर हे बसवले जातात आणि त्याद्वारे त्या पिकाचं किंवा शेतीचं मॅपिंग केलं जातं, त्याचे फोटोज काढले जातात आणि त्या फोटोच्या आधारे एक व्हेजिटेटिव्ह इंडेक्स तयार केली जाते आणि त्या इंडेक्सच्या आधारे आपल्या शेतामध्ये कुठे रोग आला आहे, कुठे खतांची कमतरता आहे, कुठं पाण्याची कमतरता आहे, कुठं स्ट्रेस येतो आहे, हे सगळं त्याच्यात मॅप केलं जातं, नकाशा तयार होतो त्याचा. आणि त्या आधारे आपल्याला त्या संसाधनांचा वापर करायचा आहे. त्याच पद्धतीने जमीन असेल किंवा भूभागाचं विश्लेषणसुद्धा यामध्ये करू शकतो. जमिनीचा उंच सखलपणा असतो किंवा त्याच्यात सिंचनाची आवश्यकता असते किंवा त्याचा ओलावा असतो, याचंसुद्धा मापन आपल्याला ड्रोनद्वारे करू शकतो. आणि त्या पद्धतीने सिंचनाची किंवा जमिनीचे आपल्याला व्यवस्थापन करता येतं. त्याच पद्धतीने रोग आणि कीड व्यवस्थापन याचासुद्धा आपण मल्टीस्पेक्ट्रल कॅमेऱ्याद्वारे त्याचा व्ह्यू घेतला जातो, त्याचं मॅपिंग केलं जातं आणि ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी आपण कीटकनाशके किंवा बुरशीनाशकाची फवारणी किंवा ज्या ठिकाणी खतांची कमतरता आहे त्याच ठिकाणी खतांचा स्प्रे आपण घेऊ शकतो. असं जर याचा सार सांगायचं तर प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणजे जे काही खत, पाणी आणि कीटकनाशके, रासायनिक खतं किंवा केमिकलचा जो यूज आहे तो अचूकरित्या योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि कमी खर्चात संसाधनांची बचत करून आपण ज्यावेळेस करतो तर त्याला प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणतात आणि ड्रोनद्वारे हे आज सहज शक्य व्हायला लागलेलं आहे. आपण ड्रोनचा फवारणीसाठी ज्या वेळेला वापर करतोय, पारंपरिक पद्धतीने केलेली फवारणी आणि ड्रोनच्या सहाय्याने केलेली फवारणी यात काय फरक दिसून येतोय? फरक फार मोठ्या प्रमाणात आहे. पारंपरिकरित्या ज्यावेळेस आपण फवारणी करतो तर खूप सारा वेळ लागतो, श्रम लागतात. तर वेळेची बचत जर पाहिली आपण तर पारंपरिकरित्या ज्यावेळेस आपण पाठीवरती हँडस्प्रे घेतो आणि त्याने फवारणी करतो तर 1 ते 2 तास लागतात आणि एका दिवसात आपण जास्तीत जास्त 5 ते 6 एकरापर्यंत आपण फवारणी करू शकतो. पण ड्रोनमध्ये 1 एकर क्षेत्र हे 7 मिनिटात आपण फवारणी करू शकतो आणि एका दिवसाला 25 ते 30 एकर किंवा त्याहूनही जास्त आपण क्षेत्र आपण फवारणी करू शकतो. त्याच पद्धतीने पाण्याची सुद्धा बचत होते. पारंपरिक पद्धतीने 200 लिटर आपल्याला एका एकरासाठी पाणी लागतं. याच्यामध्ये 10 लिटर पाण्यामध्ये आपण 1 एकरची फवारणी करतो. त्याच पद्धतीने श्रम जे आहे 2 व्यक्ती लागतात पारंपरिक पद्धतीने आपल्याला फवारणी करण्यासाठी, परंतु यांनी एकाच व्यक्तीकडून ती आपण ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करू शकतो. शेतामध्ये विविध प्रकारची पिकं आहेत. मग काही पिकांमध्ये फवारणी करणं अशक्य असतं. जसं ऊसाचं पीक आपण पाहतो, मका असेल तर त्यामध्ये उंच वाढल्यानंतर
ते स्प्रे घेऊन आतमध्ये शेतामध्ये फिरणं जिकिरीचं होतं अगदी. आणि स्प्रे आपण करू शकत नाही. अशा वेळी ड्रोनने ज्यावेळेस स्प्रे करतो तर त्यावेळेस रोग आणि किडींपासून होणारं नुकसान आपल्याला नक्कीच टाळता येतं. काही पिकं आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये जाणं शक्य होत नाही आहे, जसं सोयाबीन असेल, तूर मूग असेल किंवा कलिंगड असेल. आतमध्ये सर्प, विंचू अशा पद्धतीने हानिकारक जे जीव असू शकतात, तर त्याचा धोका आपल्याला असतो. तर त्यामुळे मजूर किंवा कामगार आतमध्ये जायला टाळाटाळ करतात. तर अशा वेळी ड्रोनद्वारे आपल्याला सहज शक्य होतं. तर हे ड्रोनच्या फवारणीचे फायदे आहेत. कमी वेळात, कमी श्रमात आणि पैशाची आणि औषधांची सुद्धा बचत याच्यामुळं आपल्याला होते. ज्यावेळेला आपण अशा तंत्रज्ञानाचा वापर करतो तर हे नवतंत्रज्ञान आपल्याला वापर करत असताना म्हणून शेतकरी बांधवांना या संबंधितलं काही कौशल्य असावं लागतं किंवा त्यासाठी म्हणून काही प्रशिक्षण दिलं जातं का? ड्रोन चालवण्यासाठी तुम्हाला ड्रोन पायलट असणं गरजेचं आहे. त्याला ड्रोन पायलट लायसन्स घेणं गरजेचं आहे. तर हे घेण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला DGCI अप्रूव्ड ज्या प्रशिक्षण संस्था आहेत, आपल्या महाराष्ट्रात जर पाहिलं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल, परभणी कृषी विद्यापीठ असेल किंवा अकोला कृषी विद्यापीठ असेल, यांच्यामध्ये सुद्धा या प्रशिक्षणाच्या सुविधा केलेल्या आहेत आणि DGCI अप्रूव्ड आहे. DGCI म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, त्यांनी मान्यता दिलेली आहे याला. अशा पद्धतीने 7 दिवसाचं ट्रेनिंग कुठलाही व्यक्ती घेऊ शकतो. त्याच्यासाठी वयोमर्यादा आहे 18 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे, किमान 10वी पास असला पाहिजे, मेडिकली फिट असला पाहिजे आणि पासपोर्ट असला पाहिजे. या 4 पात्रता जर त्यांनी पूर्ण केल्या तर एक 7 दिवसाचं ट्रेनिंग घेऊन ते पूर्ण केल्यानंतर ड्रोन पायलट सर्टिफिकेट मिळतं. आणि ज्यावेळेस आपण ड्रोन खरेदी करतो तर त्यावेळेस हेच DGCIचे डिजिटल स्काय म्हणून वेबसाईट आहे, त्याच्यावरती त्या ड्रोनचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर UIN नंबर मिळतो, युनिक आयडेंटिफिकेशन नंबर, आणि त्यावेळी आपण ड्रोन पायलट तो ड्रोन उडवू शकतो. आणि कौशल्यांचा विचार केला तर फक्त ट्रेनिंग घेऊनच संपत नाही आहे, तुमच्याकडे ते कौशल्य तयार झालं पाहिजे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस करणं फार महत्त्वाचं आहे, कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पाळाव्या लागतात आणि त्यातून तेवढं स्किल, कौशल्य आपल्यामध्ये आलं पाहिजे. त्याच्यासाठी चांगली प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण असा ड्रोन म्हणजे कौशल्यानंतर प्रशिक्षण घेऊन आपण कौशल्य निर्माण करून आपण याचा वापर करायला लागू, तर त्यावेळेला वापर करत असताना म्हणून काय काळजी घ्यायला हवी? सुरुवातीला त्याची व्यवस्थापन व्यवस्थित आहे का नाही, त्याचे जे कॉप्टर आहेत किंवा पंख आहेत, त्याचे नोझल्स आहेत, हे आपल्याला व्यवस्थित आहेत की नाही पाहायला पाहिजे. त्याची जी बॅटरी आहे ती चार्ज आहे की नाही पाहायला पाहिजे. ज्या बॅटरी ड्रेन होती त्याची लवकरच, तर ती बदलायला आपल्याला एक्स्ट्रा बॅटरीचा संच ठेवायला पाहिजे. त्यानंतर हवामान कसं आहे, पर्जन्यमान चालू असताना, पाऊस असताना आपल्याला तो ड्रोन चालवता येत नाही. वाऱ्याचा वेग किती आहे याचा अभ्यास केला पाहिजे. 10 मीटर स्क्वेअरपेक्षा जर वाऱ्याचा वेग असेल तर आपण तो ड्रोन चालू शकत नाही. त्याच्यानंतर ढगाळ वातावरण असेल, अंधार असेल, तर त्यावेळी आपल्याला ते चालवता येत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला GPS ॲडजस्ट करणं किंवा त्याचं कॅलिब्रेशन करणं, जेणेकरून रिमोटच्या साहाय्याने आपण परत राईट टू होम, RTH म्हणजे राईट टू होम, जरी काही अपघाताजन्य परिस्थिती तयार झाली तो ॲटोमॅटिकली ड्रोन आपल्या ज्या ठिकाणून उड्डाण घेतलं त्या ठिकाणी येऊन थांबला पाहिजे. अशा पद्धतीची कमांड त्याला देणं गरजेचं आहे. तर ह्या काळजी काही ज्यावेळेस आपण ड्रोन चालवतो तर त्यावेळेस काही धोका पोहोचू नये, म्हणजे आजूबाजूला माणसं किंवा बाकीचं काही धोकादायक स्थिती, म्हणजे विजेचे खांब असतात, झाडे असतात, इमारती असतात, अशा ठिकाणी ड्रोन चालवणं थोडंसं टाळलं पाहिजे. आपण फवारणी करत असताना या ड्रोन्सच्या नेमक्या आपण त्यासाठी म्हणून काय मर्यादा आहेत? फवारणी करताना ड्रोनच्या मर्यादा म्हणजे एकतर ड्रोन आपल्याला चालवायला प्रशिक्षित आणि कौशल्यपूर्ण पायलट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ड्रोन ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळी आपण प्रत्येक ठिकाणी ड्रोन वापरू शकत नाही, कारण सरकारी नियमानुसार जे रेड झोन आहेत त्यामध्ये आपल्याला ड्रोन वापरता येत नाही. त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन लागते. मग रेड झोन कुठले असतात की विमानतळ असतील किंवा आंतरराष्ट्रीय सीमा असतील किंवा लष्करी छावण्या किंवा तळ असतील, तर अशा ठिकाणी आपल्याला परवानगी नाही आहे. येलो झोनमध्ये आपण काही ठिकाणी लोकल बॉडीच्या परमिशन घेऊन, जे ट्रॅफिक कंट्रोल बोर्ड असेल किंवा पोलीस स्टेशन असेल यांच्या परवानगी घेऊन आपण येलो झोनमध्ये आपण फ्लाईंग करू शकतो.
ग्रीन झोन हा ॲग्रिकल्चर झोन असतो, त्यामध्ये आपल्याला कुठलीच अडचण येत नाही. परंतु त्या झोनमध्ये सुद्धा 400 फुटापर्यंत आपल्याला उंचीवरती ड्रोन वापरणं बंधनकारक आहे. 400 फुटाच्या वरती आपण जाऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने जे काही सरकारी नियम आहेत त्याचे पालन करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याची परवानगी आपल्याला रात्रीची ड्रोन चालवायची नसते, दिवसाचीच सूर्यप्रकाशातच ड्रोन आपण चालू शकतो. त्याच पद्धतीने जास्त ऊन असताना, म्हणजे टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअसच्या वरती असताना आपल्याला, कारण त्याच्यात मायक्रो ड्रॉपलेट्स असतात आणि ते उन्हामुळं हवेत विरघळू शकतात. तर त्यासाठी आपल्याला जास्त तापमान असताना किंवा पर्जन्यमान असताना आपण ड्रोन चालवणं अयोग्य आहे. पर्यावरणामध्ये हे आपण उडवत असताना पर्यावरणाचा देखील काय विचार करावा लागतो किंवा त्याचा परिणाम म्हणून काय दिसून येतो? पारंपरिकरित्या ज्यावेळेस आपण फवारणी करतो तर त्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचतो. बरंचसं जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि आरोग्याची हानी त्याच्यामुळे होते. परंतु जे ड्रोन आहे ते प्रिसिजनचा टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ते स्प्रे करतो. तो कुठलाही मनुष्य त्याच्या संपर्कात येत नाही, तर त्याच्यामुळं आरोग्यालाही धोका होत नाही आणि ज्या ठिकाणी गरज आहे त्याच ठिकाणी आपण औषध किंवा फवारणी करतो. तर त्यामुळे पर्यावरणाला याचा जास्त धोका पोहोचत नाही. मग सर, या ड्रोन वापरासाठी म्हणून NRCच्या मार्फत काय कार्य केले जातात? आमची संस्था किंवा ICAR असेल, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च असेल, यांनी सबमिशन ऑन मेकॅनायझेशन या स्कीम अंतर्गत बरेचसे ड्रोन्स या कृषी विज्ञान केंद्र आणि आमच्यासारख्या संस्थांनी प्रात्यक्षिकासाठी घेतले आणि आमच्या संस्थेने जवळपास 1250 एकरवरती गेल्या 2 वर्षामध्ये प्रात्यक्षिकं घेतली, जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये आणि त्याची माहिती पोहोचावी. तर याचा परिणाम काय झाला की बरेचशे शेतकऱ्यांना खत, औषध, मग बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल, तणनाशक असेल, याची फवारणी ड्रोनद्वारे नवीन तंत्रज्ञान कशा पद्धतीने काम करते याची जागरूकता त्यांच्यामध्ये तयार झाली. त्याच पद्धतीने संशोधनाचा ज्यावेळेस भाग येतो तर त्यावेळी याचे SOPs असतील, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असतील, तर त्या किती उंचीवरती आपण ड्रोन चालवला पाहिजे, किती वेगाने चालवला पाहिजे, किती वाऱ्यामध्ये तो चालवला पाहिजे, किती प्रमाणात त्याच्यात औषध घेतलं पाहिजे, कुठलं औषध घेतलं पाहिजे, याचंसुद्धा स्टँडर्डायझेशन कांदा आणि लसणामध्ये आमच्या संस्थेने केलेलं आहे. त्याच्याच पलीकडे जाऊन बाकीचे जे यूज आहेत, मग त्याच्यामध्ये कीड आणि रोगाचं निदान करणं किंवा त्याचं मॅपिंग करणं, ह्या सुद्धा गोष्टी, त्याची व्हेजिटेटिव्ह इंडेक्स तयार करणं, यासुद्धा गोष्टींवरती सुद्धा आमचं IIT मुंबई यांच्या कोलॅबोरेशनमध्ये आमचं काम चालू आहे. ड्रोन कोणी वापरू इच्छित असेल त्यासाठी म्हणून सरकारी मदत किंवा सरकारी योजना नेमक्या काय आहेत? ड्रोन वापरासाठी सर्वात मोठी अडचण म्हणजे खूप जास्त महाग आहे ते ड्रोन. सुरुवातीचा खरेदी करण्याची जी किंमत आहे ती साधारण 5 ते 10 लाखाच्या दरम्यान असते. DGCI अप्रूव्ड जे ड्रोन्स आहेत 8 ते 10 लाख रुपयापर्यंत त्याची किंमत आहे. तर त्याच्यावरती सबसिडी सरकारने दिलेली आहे. तर तेच सबमिशन ऑन मेकॅनायझेशनच्या अंतर्गत ज्या काही सरकारी संस्था आहेत त्यांना 100% सबसिडी आहे. ज्या काही फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, तर त्यांच्यासाठी 75% सबसिडी आहे. जे ॲग्री ग्रॅज्युएट्स आहेत, स्टुडंट्स आहेत किंवा ग्रामीण उद्योजक आहेत, नवोद्योजक, तर त्यांनासुद्धा 50% अनुदान याला मिळतं. महिला, SC ST शेतकरी जे आहेत तर त्यांनासुद्धा 50% अनुदान या ठिकाणी मिळतं. याच पद्धतीने काही ड्रोन परचेस करण्यासाठी रुरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे, तर तोसुद्धा त्याच्यामार्फत आपल्याला 9% ऐवजी 3% सबवेन्शन मिळून 60%च इंटरेस्ट रेट आपल्याला ते खरेदी करण्यासाठी मिळतो. अनेक बँकासुद्धा याच्यावरती कर्ज स्वरूपात कर्ज पुरवठा करतात. आपल्या भारतामध्ये नमो ड्रोन दीदी नावाची स्कीम सुरू झालेली आहे. त्यानुसार अनेक महिलांना ड्रोन पायलटचं प्रशिक्षण मोफत दिलेलं आहे आणि 80% सबसिडीवरती ड्रोन त्यांना पुरवले गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे महिला सबलीकरणसुद्धा याच्यातून आणि ड्रोन पायलट यातून तयार होत चाललेले आहेत. लहान शेतकऱ्यांना जर अशा ड्रोन सेवेचा त्यांना वापर करायचा असेल तर त्यांच्यासाठी म्हणून नेमके काय प्रभावी उपाय आहेत? प्रत्येक शेतकऱ्याला ड्रोन घेणं शक्य नाही आहे किंवा ते कौशल्य आत्मसात करणं देखील शक्य नाही आहे, कारण याची सुरुवातीचा जो खर्च आहे तो मोठा आहे. तर यासाठी काही शेतकरी एकत्र येऊन फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून किंवा
फार्मर्स ग्रुप स्थापन करून त्याद्वारे 75% सबसिडी घेऊ शकतात आणि आपल्या एका गावामध्ये एक ड्रोन जरी असेल किंवा काही शेतकरी गटांनी मिळून एखादा ड्रोन घेतला तर त्याद्वारे सुद्धा मिळू शकतात. आजकाल अनेक सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीज यामध्ये येऊ लागल्यात. काही कंपनीज ड्रोनच्या सेवा पुरवठा करणाऱ्या सुद्धा कंपनीज या ठिकाणी आता सेवा देत आहेत. ड्रोन जर आपण फवारणीसाठी वापरत असू तर त्या फवारणीमध्ये त्याची कार्यक्षमता किंवा सक्षमता वाढवण्याकरिता म्हणून आपल्याला नेमका काय सुधारणा करणं गरजेचे आहे? हे तंत्रज्ञान अजून विकसित होत चाललेलं आहे, पूर्णपणे विकसित झालेलं नाही आहे. आता जर ड्रोनचं पाहिलं तर सुरुवातीचा खर्च मोठा आहे. याचं कारण असं की ड्रोन जे तयार होत आहेत ते भारतामध्ये होत नाही. आपण त्याचे पार्ट्स भारताच्या बाहेरून बाकीच्या देशांमधून मागवतोय आणि या ठिकाणी असेंबल करतोय आणि मग तो ड्रोन आपल्याला विकला जातो इथं. किंवा त्याची जी बॅटरी आहे तर त्या बॅटरीजवरती काम करणे गरजेचं आहे. कारण आता बॅटरीची जी सायकल आहे 300 ते 400 सायकल्समध्ये एक बॅटरी पूर्ण ड्रेन होते किंवा त्याचा जो वापर आहे तो 15 मिनटासाठीच एक बॅटरी चालते. त्याच्यामुळे आपल्याला 3 ते 4 बॅटरी सोबत ठेवावे लागतात, त्याचे संच ठेवावे लागतात जर दिवसभर फवारणी करायची असेल तर. त्यासाठी जास्त कार्यक्षम अशा बॅटरी तयार करणं आपल्याला गरजेचं आहे. किंवा सोलरवरती त्याचे ग्रामीण भागात जर गेलं तर आपल्याकडं इलेक्ट्रिसिटीची सुविधा नसते. बऱ्याचदा त्या ग्रामीण भागात इलेक्ट्रिसिटी शेतामध्ये अवेलेबल नसते. तर त्या ठिकाणी आपल्याला सोलर बेस्ड चार्जिंगच्या सुविधा कशा पद्धतीने करता येईल त्याचा एक विचार केला पाहिजे. ड्रोन जर आपल्याच भारतात तयार झाले तर त्याची खर्च किंवा त्याचा जो किंमत आहे ती कमी होऊ शकेल. त्याच्यानंतर जे स्किल्ड मॅनपॉवर आहे तीसुद्धा आपल्याला वाढवायची गरज आहे. त्याचं प्रशिक्षण आणि स्किल्ड मॅनपॉवर त्याच्यात जर वाढली तर ह्या सेवा त्वरित आपल्याला उपलब्ध करून देता येईल. याचा फवारणी व्यतिरिक्तही बाकीच्या क्षेत्रामध्ये जो वापर आहे जमिनीचा प्रिसिजन ॲग्रिकल्चरमध्ये त्याच्यातही अजून प्रगत तंत्रज्ञान आणणं गरजेचं आहे. जेणेकरून स्वस्त तंत्रज्ञान झालं तर ते आपल्या शेतकऱ्यांसाठी जास्त उपयुक्त ठरेल. भविष्यात या कृषी क्षेत्रासाठी म्हणून या ड्रोनची भूमिका काय असू शकते किंवा या ड्रोनचा काय प्रमाणामध्ये वापर होऊ शकतो? जर आपण नीती आयोगाचा किंवा भारताचं जर धोरण पाहिलं तर येणाऱ्या 5-6 वर्षामध्ये 2030पर्यंत भारत एक ड्रोन हब म्हणून उदयाला येईल आणि शेती क्षेत्रामध्ये आणि अन्य नागरी सुविधा क्षेत्रांमध्ये सुद्धा ड्रोनचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढेल. परंतु जे तंत्रज्ञान ज्या प्रगतीने चाललेलं आहे तर त्याचा जर विचार केला आपण तर एक प्रिसिजन फार्मिंगमध्ये ड्रोन चांगली भूमिका बजावेल. त्याच पद्धतीने AIचा वापरसुद्धा आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढत चालला आहे. जे काही आज ड्रोन माहितीचं संकलन करते त्याचं प्रसंस्करण किंवा प्रोसेसिंग ती माहिती करून त्याचं इम्प्लिकेशन किंवा ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करता येईल ती जी माहिती गोळा झालेली त्याचं विश्लेषण करून परत त्याला जसं ड्रोन आज कार्य करते, ड्रोन आपण फवारणी करतोय परंतु त्याच्यात काही बाधा आली तर ॲटोमॅटिकली ड्रोन परत आला पाहिजे. किंवा काही नुकसान होणार असेल तर ते वेळीच त्यांनी जाणून लगेच त्याला परत त्याचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर त्याच्यामध्ये वाढेल. किंवा ड्रोन स्वार्मिंग म्हणजे एकाच पायलटकडून बरेचसे ड्रोन ऑपरेट होऊ शकतील. अशा पद्धतीचं सुद्धा तंत्रज्ञान उदयाला किंवा त्याच्यावरती सुद्धा काम चालू आहे. मग अशा पद्धतीने ड्रोनचा वापर आणि त्याचं प्रगत तंत्रज्ञान ज्यावेळेस अजून स्वस्त आणि शेतकऱ्यांना जास्त माहितीचा प्रसार त्याचा जर झाला तर आपलं शेती ही आधुनिकतेकडे जाऊन त्याच्यात कमी खर्चात अचूकपणे संसाधनांचा वापर करून त्याला चांगलं उत्पादन हे घेण्यासाठी शेतकऱ्यांना हे फार उपयोगाचं तंत्रज्ञान भविष्यात होऊ शकतं. आजच्या आपल्या या बदलत्या वातावरणानुसार या आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या शेती व्यवसायात वापर करून योग्य ते उत्पादन घेण्याकरिता किंबहुना जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकरिता म्हणून हे नक्कीच फायदेशीर आहे. तर आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? ड्रोन हे नवीन उदयाला आलेलं तंत्रज्ञान आहे. प्रत्येक शेतकऱ्याने मोठे शेतकरी असतील स्वतःही ड्रोनचा वापर करू शकता किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपल्या शेतीमध्ये आज मजूर टंचाई, जास्त खर्च आणि संसाधनाचा योग्य वापर होत नाही. त्यासाठी योग्यरित्या या सर्वांची नियोजन करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान नक्कीच आपल्या भारतीय शेतीला वरदान ठरू शकतं आणि याचा वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी माहिती घेऊन
योग्यरित्या करणं गरजेचं आहे आणि भविष्यात अनेक शेतीच्या समस्या ड्रोनद्वारे आपल्या सोडवू शकाल. आपण केलेलं आव्हान हे शेतकरी बांधव सकारात्मकतेने घेऊन त्यामध्ये योग्य ते नियोजनबद्धता आणून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करतील अशा आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण कार्यक्रमात सहभागी झालात, महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सह्याद्री वाहिनीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा.